कृतयुगामध्ये आळंदी या क्षेत्राला आनंदवन हे नाव होतं। कृतयुगामध्ये आळंदी या क्षेत्राला आनंदवन हे नाव होतं। त्रेतायुगामध्ये वारुण नावाचं वन या आळंदीला नाव होतं त्रेतायुगामध्ये। द्वापार युगामध्ये कपिल हे नाव होतं आळंदीला द्वापार युगामध्ये। याचा पुरावा आहे माझ्यापाशी। कोणी म्हणून तुम्ही कुठून सांगता महाराज? भविष्योत्तर पुराणात मी दाखवून द्वापार युगामध्ये वारुण, द्वापार मध्ये कपिल, त्रेतायुगामध्ये वारुण वन आणि कृतयुगामध्ये आनंदवन नाव होतं आणि कलियुगात अलंकापुरी। हे कसं पडलं तर त्या ठिकाणी सृष्टी संपणार होती। सृष्टीचा लय होतो का नाही? आता 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य आहे। हे बरे सतीमाय त्या ठिकाणी 4,32,000 वर्ष एक युग झालं आणि युग झाल्यानंतर सुट्टी कमी बाकीचे कमी कर। हा बरोबर ठेव, याला नको करू कमी, याला वाढू बाकीचे बंद कर। हे युग गेल्यानंतर संपणार होतं। ठीक आहे बेटा एवढं। आणि सृष्टी संपायच्या अगोदर कुबेर भगवान शंकराकडे आले। कुबेर आणि शंकराला कुबेर म्हणे, देवा सृष्टी विलय होऊन राहिली, आपल्याला ह्या पैसा हे धन लपून ठेवावं लागल, पुढल्या युगात हेच काम येणार आहे। बरोबर आहे। जसं कोरोना त्या नोटबंदीमध्ये तुम्ही नातलगाच्या नावावर पैसे टाकले तसे तुमची लाईट लागली। तर त्या ठिकाणी हा पैसा शंकरा लक्ष द्या इकडे। अय माता मा काऊन बोलून राहिले माझ्या इकडे बघा। त्या ठिकाणी त्या कुबेराने सांगितलं, देवा हेच धन आपल्याला पुढच्या युगात कामाला येणार आहे। पण एवढं कुबेराकडे कमी धन आहे का? एवढं मोठं धन ठेवायचं कुठं? ठेवायचं कुठं धन? तर कुबेराने सांगितलं, जा म्हणे खाली। आनंद ब्रिया त्रेतायुगम, त्रेतायुग झालं, द्वापार झालं, कलियुग लागून राहिलं। द्वापारामध्ये जे कपिल नगरी आहे तिथे जा आणि कपिल नगरीला इथे पाठवलं। हे सिद्धेश्वरांनी त्या कुबेरेश्वरांनी भगवान कुबेरांनी शंकराची आराधना केली। प्रलय व्हायच्या पहिले आराधना केली कुबेराने आणि कुबेराने आराधना करत असताना शंकराची आराधना केली। शंकराची आराधना करून शंकर प्रसन्न झाले। म्हणे कुबेरा काय देवा हे धन इथं सुरक्षित राहा। ठीक आहे। सर्व धन कुबेर संपत्तीचं आणलं, जिथं आळंदीचा सुवर्ण पिंपळ आहे तिथे सृष्टीत ठेवलं। देवा पण याचं रक्षण करण्याकरता साधारण वॉचमॅन नाही जमत, हे तर एका मिनिटात लोक चोरून नेईल। देवा कुबेराने जी तपस्या केली, कुबेराने शंकराला सांगितलं, देवा तुम्ही इथं राहावे माझ्या करता। आणि मग भगवंत लक्षपूर्वक आहे का, भगवंतानी जे कुबेराने सिद्धता केली या सुवर्णाची, या सोन्याची, हिऱ्याची, मोतीची, त्या सिद्धतेने भगवान शंकराला विराजमान केलं। त्याचंच नाव सिद्धेश्वर पडलं। बोलो सिद्धेश्वर भगवान की जय। आळंदी हे सिद्धेश्वर तिथं दैवत आहे आळंदीचं। अभंग नंतर म्हणूया आपण। हे दैवत आहे। सिद्धेश्वराचे शिवलिंग पहिले होतं, लक्षपूर्वक आहे का। आणि देवा माझ्या नावाने मी अखंड इथं प्रवाहित राहिलो पाहिजे। जे कुबेर गंगा म्हणते तिलाच इंद्रायणी म्हटले आहे। कुबेर गंगा म्हणजे इंद्रायणी। आणि सिद्धेश्वराने शिवलिंग त्या धनावर ठेवलं, कुबेराने स्थापना केली आणि त्या स्थापनेवर सुवर्ण पिंपळाचं झाड म्हणजे विष्णू उभे झाले। वॉचमॅन कोणताही चालते का? देवा तुम्ही सुवर्ण त्या पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचा वास मी पाय लागतात, दरवाजी पाय लागाव पिंपळाच्या। विष्णू त्या धनावर उभे झाले, शंकर तिथे विराजमान सिद्धेश्वराच्या। देवा जाणार नाही काय? कधीच जाणार नाही। प्रमाण सांगतो मी, कळी काळ कोपलिया कोपे न चले अलंकापुरास। हो दे बाबा नेहमी अभंग म्हणायचे गुरुवारा दिवशी।
हे पंढरीहुनी सोपे जनाची हरावया पापे कळी काळ कोपली या कोपे न चले अलंकापुराशी. शंकरांनी सांगितलं कळी काळ जरी कोपला आणि प्रलय जरी केला त्याचं अलंकापुरीत काही चालणार नाही. या अलंकापुरीत काही चालणार नाही. मग पुण्यभूमी अलंकावती प्रत्यक्ष नांदे कैलाशपती. ज्ञानेश्वर महाराजच्या अगोदर भगवान शंकर पहिले आले आणि काय मग अवस्था पाहता. शंकर त्या ठिकाणी आले, अंगावर शहार उभे झाले म्हणे देवा ज्ञानोबा राहायची याच्या पहिले 107 समाध्या तिथंच झाल्या होत्या. विष्णूच्या 107 समाध्या तिथंच झाल्या. ही जी समाधी आहे आता आळंदीला हे 108वी समाधी आहे. लक्षपूर्वक ऐका. ही जे समाधी आहे 108वी समाधी आहे. म्हणून तुळशीच्या मण्याची माळ 108ची आहे. त्याच्यात मणी 108च आहे. ही 108वी समाधी आहे. याच्या पहिली 107 झाल्या. प्रत्येक युगामध्ये कल्पामध्ये मग ज्ञानेश्वर म्हणून ना आले माऊली, कुठल्या दुसऱ्या नावाने आले असेल, दुसऱ्या नावाने अवतार झाला आहे. माऊली फक्त आता म्हणलं त्यांना. 108वी समाधी आहे. त्यांना सांगितलं देवा इथं विराजमान राहील आणि सिद्धा तुम्ही या ठिकाणी सिद्ध होऊन जो तप करल जो करल याची यात्रा तो तारले सकाळी ही गोत्रा. आणि त्या ठिकाणी सिद्धेश्वर पहिले होते. नंतर मग समाधीची जागा स्थापन करण्यात आली. मग माऊलींनी समाधी घेतली. ते सोनं असल्यामुळे तो सोन्याचा पिंपळ उभा झाला आणि जो इथे येऊन तप करल तो स्वतःचे जीवन सिद्ध करल हे वरदान शंकरांनी दिलं. म्हणून आमच्यासारखे महाराज तिथे जाऊन कितीतरी महाराज बनतात आणि जगात सिद्ध होतात. बोलो प्यार से राधे राधे. म्हणून ती आळंदी आहे, जगात सिद्ध होतात. कारण की मशीना तुम्ही भरपूर पाहिल्या, कारखाने भरपूर पाहिले. एकूण कापूस टाकला आमच्या रेवण कंपनीमध्ये, एकूण त्या ठिकाणी कापूस टाकला धागा तयार होतो. अजून दुसरी कंपनी आहे तिथे धागा टाकलं की कापड तयार होतं अंगावर जे घालतो. एखाद्या ठिकाणी नगर भागात गेले तर तुम्ही ऊस टाकला तर साखर तयार होते. शेगाव संस्थानला अशा मशीन आल्या, तुम्ही कणिक टाका पोळी होऊन तयार होते. कणिक टाका पोळी होऊन तयार होते. जगात असं सर्व मशीन आलेल्या आहेत. पण आळंदी क्षेत्रामध्ये अशी मशीन आहे माझ्या ज्ञानोबारायांनी तयार केलेली. इकून दुर्जन पाठवा तिकून महाराज बनून तयार होते. बोलत दैवताचे नाव सिद्ध